नमस्कार, मी रितेश शिंदे. तुम्ही पाहता युवा राज्य. आज आपल्यासोबत क्लाउड कझिनचे ओनर अक्षय टेकाळे सर आहेत, ज्यांनी की 8 वर्ष सिव्हिल इंजिनियर मध्ये सेवा देऊन ही बिझनेस चालू करण्याचा जो प्रवास होता, आज आपण त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम सर, तुमचे खूप खूप स्वागत आहे. सर, सर्वप्रथम आज तुमच्या या प्रवासाबद्दल आणि तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा सर. सर, सर्वप्रथम आपण बघूया आपले हे जे क्लाउड कझिन आहे याची सुरुवात कशी झालेली आहे. तर क्लाउड आणि कझिन, क्लाउड मी पहिल्यांदा एक IT सेक्टर रिलेटेड जॉब होता. तर त्याच्यामध्ये एक क्लाउड असा शब्द असायचा जिथं आपण डाटा वगैरे सेव्ह करतो, ते मग तिथला घेतलं आपण. आणि कझिनचा अर्थ असा होतो की भाऊ आपला. तर आपण ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच बिझनेस करणार होतो. तर त्याचा एक असा नोट होतंय की आपला एखादा असा भाऊ जे कुठून तरी आपलं फूड प्रिपेअर करतंय आणि आपल्यापर्यंत पोहोचवते. तर क्लाउड कझिन ह्या नावाच्या पाठीमागे हे त्याचा अर्थ असा होता. आणि सर्वप्रथम ते आपण जेव्हा बनवलं, क्लाउड कझिन असं नाव ठेवायचं, तर एकच विचार होता की आपल्याला पूर्ण म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व्हिस द्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपण ते चालू केलेलं होतं. सर, आता तुम्ही 8 वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून सेवा केलेली आहात. सर, म्हणजे तुमचं बालपणापासूनच हे ध्येय होतं का तुम्हाला आता हे पुन्हा नंतर सरकारी नोकरी न करता आपला स्वतःचा बिझनेस करायचा? तर कहाणी अशी आहे सर, माझं लहानपणापासून ह्या गोष्टीसाठी खूप पॅशन होतं. पहिल्यांदा मी जेव्हा 10वी नंतर 12वी केली, 12वी नंतर पॉलिटेक्निकला गेलो. आईचा माझ्या या पूर्ण प्रवासामध्ये खूप पाठिंबा आहे. बाहेरचं जग जेव्हा बघितलं त्या टाइमला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एवढं असं हे होतं की आपल्याला करायचंय. म्हणजे आता आई म्हणली होती की सिव्हिल इंजिनियर मध्ये जा, चांगलं कॉन्ट्रॅक्टर वगैरे होशील, चांगलं बेनिफिट वगैरे चांगलं आहे. तर मी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये घेतलं होतं ऍडमिशन. त्यानंतर माझं पॉली करता करता आहे ना, हॉटेल मॅनेजमेंट साठी नंबर सुद्धा तिकडं चालू होता. तर आपल्या नावाजलेल्या हॉटेलला पुण्याला माझं सिलेक्शन होतं. पण तिथं एक कारण होतं की बीफ वगैरे हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि आपल्या याच्यामध्ये नाही चालत. तर 5 स्टार हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 5 स्टार मध्ये गेल्यानं जे आउट ऑफ कंट्रीचे वगैरे गेस्ट येतात, मग तिकडं अल्कोहोल हे ते ह्या गोष्टी येतात. तर त्यासाठी आई म्हणली की जाऊ दे, तिकडं नको जाऊ, तू सिव्हिल मध्ये जा. तर मग मी आईचं ऐकून सिव्हिल मध्ये गेलो. पण काम करत असताना आपल्याला राहते ना दिमागामध्ये की बाई आपल्याला ते करायचं होतं. तर मग असं करत 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 शेवटी आपला प्रवास फूड इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे. जसं की सर, आता कॉलेजमध्ये आपण बघतो की मित्र गप्पा मारत असतात की मला हे बिझनेस करायचा, मला हे बिझनेस करायचा. तुमचं असं काही होतं का, ठरलं होतं का कॉलेजमध्ये, कॉलेज लाईफ मध्ये असताना? असं तेव्हापासून अशी काही संकल्पना नव्हती त्याच्याबद्दल. पण असं डिस्कशन राहायचं, आम्ही कुठं जर खायला गेलो तर कोणत्या एखाद्या रेस्टॉरंटला किंवा कुठं हॉटेलला, तर तिथं आमचं डिस्कशन असायचं की हे केलं तर इथं छान होईल, आपण इथं असं हे केलं तर छान होईल. आणि मी कुठेही गेलो, कुठेही व्हिजिट केलं तर एकच म्हणायचं, ज्या टाइमला मी काढल ना तिथं मी हे अप्लाय करल, माझ्या कॅफेमध्ये असो का रेस्टॉरंट असो, काही जे काही असेल. तर तिथं सुद्धा आमचं डिस्कशन हॉटेल रिलेटेड खूप सारं राहायचं. सर, आता तुम्ही 8 वर्ष सेवा केलेली आहे सिव्हिल इंजिनियर म्हणून, त्यामध्ये अनुभव कसे होते? 8 वर्ष जेव्हा आपण सेवा करायचो सर, एकच होतं, मी जेव्हा कार्यालयामध्ये होतो त्या टाइमला मी आजपर्यंत बघा, मी टाइमला खूप महत्व देतो सर. टाइमसाठी खूप पंक्च्युअल आहे मी. तर आपलं जे ऑफिशियल टाइम होता 9:45 शार्प, 9:45 माझी अटेंडन्स व्हायची. आणि घरी यायचा टाइम असायचा 6:15. पण 6:15 आपल्याला घरी यायला जमत नव्हतं. एक कामाचं प्रेशर राहायचं, हे करून द्या ते करून द्या, म्हणजे मेंटली असते ना की बाबा एवढं आपल्याला सबमिशन करणंच आहे, ते आहे. तर अशा गोष्टी असायच्या तिथं. सर, जसं की नोकरी करताना संघर्ष, आव्हाने येतात आपल्या समोर, तर त्या आव्हाने तुम्ही त्यांना कसं सामोरे जात होता जेव्हा नोकरी करत होते तेव्हा? खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या. म्हणजे रोज कसं आपल्याला त्याचे रिपोर्ट्स बनवणं, ते बनवणं. तर ते मला थोडं कसं एक टेक्निकल बाजूमध्ये माझं असं एक फिक्स नव्हतं. मला कुठं ना कुठं तेवढं असं जास्त टेक्निकली मी जास्त साऊंड नाही. तर मला कसं ते भीती वाटायची की यार आपल्याकडून काही चुकलं तर, ते झालं तर, म्हणजे असं कॉन्फिडन्स नव्हता स्वतःवर. आणि कसं मी काम करायला खूप म्हणजे पॅशन होतं तेव्हा पण एक मनामध्ये भीती राहते ना की यार आपल्यामुळे कोणाचंही नुकसान व्हायला नको, ते नको. तर ह्या अशा गोष्टी चालत राहायच्या मनामध्ये. आणि खास करून कसं प्रत्येक दिवशी एक आपल्या समोर नवीन आव्हान उभं टाकत होतं प्रत्येक दिवशी.
आणि मग त्याला टॅकल करणं, सगळ्यांचे आलेले आपल्या जो काही असे लोक पण येत होते आपल्याला भेटायला वगैरे, तर त्यांना आपण म्हणजे त्यांना त्यांचे जे क्वेश्चन राहतात, क्युरी राहतात, त्याला सॉल्व्ह करणं वगैरे हे. जसं की सर आता सरकारी नोकरी मिळणं म्हणजे खूप कठीण आहे आताच्या टाइमला, आणि खूप जणांना भेटत पण नाही. खूप विद्यार्थी त्यासाठी म्हणजे मेहनत करत आहेत. आणि तुम्ही जेव्हा ही सरकारी नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस चालू करायचा होता, त्यावेळेस घरचे किंवा नातेवाईकांकडून काय रिस्पॉन्स होता? सर ऍक्च्युली कसं माझी ह्याच्या आपण हे म्हणतो ना असं टेम्पररी कार त्याच्यानुसार होती ती हा नोकरी. हा. तर माझी पुणे आयुक्ताच्या इथून हम्म. इथं हे झालेली होती रिक्रुटमेंट. पण त्या कालावधीमध्ये आहे ना खूप म्हणजे प्रेशर खूप होता. आणि मी ज्या टाइमला डिसिजन घेतला होता, आता कसं आमचं जे पेमेंटचं होतं हा. तर ते पेमेंट फ्रिक्वेंटली नाही व्हायचं. आज साधारण बघा तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं, आपल्याला घर चालवायचं म्हणलं तर आपल्याला रोज काही ना काही पैसे लागतात, ते लागतात. मग 2 महिने 3 महिने अशा कालावधीनंतर आपल्याला पेमेंट भेटायचं. पण त्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये आपण मग सर्व्हाइव्ह कसं करायचं? आता आपण एवढे मोठे झालो की आपण घरी सुद्धा पैसे नाही मागू शकत, ते नाही मागू शकत. आणि आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये, महागाई वाढत चालली वाढत चालली वाढत चालली. साधा मोबाईलचा रिचार्ज घ्या, पेट्रोल घ्या, असं म्हणजे होणारच ती गोष्ट, आपण त्याला टाळू नाही शकणार. मग त्या त्या अंतरामध्ये मग माझ्या हे दिमागामध्ये एकच चालू होतं की यार आपल्याला, आता मी एक साधं उदाहरण देतो, एखादी विहीर आहे किंवा एखादं बोरवेल आहे, तर त्याला आहे की नाही पाण्याचा झरा जे आहे, ते पाण्याचा झरा कंटिन्यू राहिला तर त्याला पाणी सप्लाय नाही. तर माझ्या दिमागामध्ये हे एकच गोष्ट होती की आपल्याला सुद्धा आपले आर्थिक जे सोर्स आहेत ते खूप पक्के पाहिजे, की बंद जरी पडला तर आपली विहीर कोरडी नाही झाली पाहिजे. तर मग मी त्या क्षेत्रामधून कार्यरत असतानाच मी निर्णय घेतला होता की आपल्याला काहीतरी चांगलं करायचं, की असा एक पक्का परमनंट सोर्स बघायचा आहे. तर मग ह्या क्षेत्रामध्ये आता फूड रिलेटेड मी सगळ्यात जास्त होतो. पहिल्यांदा मी गुगलवर वगैरे रेटिंग द्यायचो, माझे ब्लॉग्स असायचे फूडचे, तर कसं आहे काय नाही. तर मग त्या क्षेत्रातूनच मी माझी ही फील्ड निवडली की यार आपण फूडमध्ये काहीतरी चांगलं करू शकतो. आणि खूप आत्मविश्वास होता स्वतः की आपण याच्यामध्ये नक्की काही ना काही करू शकतो. त्याच्यासाठी फूड इंडस्ट्रीमध्ये आपण यायचं ठरवलं होतं. सर आता इंजिनिअरिंग क्षेत्रातून फूड बिझनेस मध्ये येणं हे किती कठीण आहे? कारण दोन्ही फील्ड खूप अलग अलग आहे. इंजिनिअरिंग मध्ये माझा सगळ्यात जास्त म्हणजे कल होता, म्हणजे मला ऑटोकॅड, 3ds Max, म्हणजे ओव्हरऑल आपले इंटेरियर वगैरे डिझाईन करणं ते खूप भारी वाटत होतं, खूप भारी. मी जवळपास आहे ना, मी संभाजीनगरला एक आपलं इन्स्टिट्यूट आहे IGTR, तिथं कार्यरत होतो मी त्या टाइमला. म्हणजे नुकतंच आपलं पॉलिश झाल्याच्या नंतर गेलो होतो कोर्सेस करायला. तर त्या ठिकाणी मी जवळपास 6-6 घंटे प्रॅक्टिस करायचो त्या गोष्टीवर, ऑटोकॅडवर, 3ds Max वर. एवढं भारी वाटायचं त्या टाइमला. पण जेव्हा आपण प्रॅक्टिस करायला मार्केटमध्ये येतो त्या टाइमला चित्र काहीतरी वेगळंच असते समोर. आज आपण एखादी ड्रॉइंग वगैरे प्रोव्हाइड केली पुढच्यांना, ते गेले. आपण आता कसं आपण डिझाईन जेव्हा करतो त्या टाइमला आपण सगळे जे पॉइंट असतात त्या पॉइंटचा विचार करून आपण ते डिझाईन करतो. पण समोरच्याला आपण तिथपर्यंत समजून सांगणं ते थोडं कठीण झालं. तर मग त्या ठिकाणी आपण असं ठरवलं होतं की भाई ह्या क्षेत्रापेक्षा आपलं फूड इंडस्ट्रीमध्ये कधीही चांगलं आहे. कारण की फूड इंडस्ट्री आज एवढा एक वास्ट मार्केट आहे, तिथं आपल्याला खूप काही करायला असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे. आणि आज लोक आहे ना, त्यांना खाण्यासाठी खूप आवड आहे, पण असे चांगले प्लेस भेटत नाहीयेत त्यांना. तर आपण ठरवलं होतं की आपण काही ना काही चांगलं प्रोव्हाइडच करायचं मार्केटमध्ये. जसं की सर कोणी पण म्हणते जर मला बिझनेस चालू करायचं तर ते गुंतवणूक लागते महत्वाची. सर तर जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा तुम्हाला गुंतवणूक किती लागली होती? कसं आहे सर, मी स्वतः ना फूडी माणूस आहे, फूडी व्यक्ती. तर मला आहे ना चांगल्या चांगल्या ठिकाणी जाणं, फूड एन्जॉय करणं, कसं आहे काय नाही, ह्या गोष्टी मला आवडत होत्या स्वतः. तर मग मी काय करायचो, छान असा प्रवास चालू होता माझा, मस्त ऑफिस करायचो, ते करायचो. पण काही कारणास्तव आहे ना, मी जिथे त्या प्रकल्पावर काम करत होतो ते स्विच झाला. तर मग करायचं काय, मग आमचे पगार येणं ते येणं थोडक्यामध्ये स्टॉप लागला. एक स्टॉप लागल्याच्या नंतर आणि माझं कसं, जेव्हा मला काही असं विचार येतात डोसक्यामध्ये किंवा मी काही टेन्शन मध्ये असो, काही असो, मग ते मला मन लागत नसतं,
तर मग मी फूड ट्राय करायचो, कुठं ना कुठं जाऊन, छोटं काय बाईट होईना पण मी फूड ट्राय करायचो. तसंच माझ्या मित्राचा स्टॉल होता, मी तिथं जाऊन आहे की नाही फूड ट्राय करायचो, असं की आपल्याला टेन्शन आल्याच्या हा. नंतर कसं होईल. त्या मित्रासोबत माझा चर्चा झाला आणि मी बोललो नाही त्याला त्या दिवशी. चांगलं आमचं असं कन्व्हर्सेशन झालं नाही. हा. त्याने एकच विचारलं, अक्षय भाई काय झालं. मी म्हणलं असं असं माझी नोकरी जी आहे, मी आता कार्यरत आहे, ते जायच्या ह्याच्यावर आहे, ते कसं करू. आणि त्या टाइमला माझ्या अकाउंटवर खूप कमी असा बॅलन्स होता. तर ते मी बॅलन्स विचार केला, मी माझा आजचा खर्च बघितला तर हे किती दिवस सस्टेन होईल, काय होईल. मग एक विचार केला, अरे संपण्याच्या पहिलेच आपण का नाही करायचं. तर मला सांगायला भारी वाटेल, एक 85,000 रुपये माझ्या त्या टाइमला माझ्याजवळ अमाऊंट होती. म्हणजे जे युजफुल आपण एक सर्टन अमाऊंट आपल्या सेव्हिंग साठी ठेवतो ना, याच्यानंतर मग ते 85,000 जे होते माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये मी ते बिझनेस चालू केला. तर त्याच्यात मी काय घेतलं होतं, टेबल, आपल्याला जे काउंटर लागते ते, मग त्याच्यानंतर आपले जे इक्विपमेंट होते ते, म्हणजे खूप कमी याच्यातून सुरुवात केली. आज आपल्या जो असं कोणत्याही क्षेत्राचा की असं नाही की आपल्याला आज एवढं फंड टाकावंच लागेल, ते टाकावं लागेल. 2 वर्षामागची जे पाठीमागची जर्नी आहे ते बघितलं तर मी प्रत्येक गोष्ट काम करत घेतलेली आहे. तर आपल्याजवळ एक कॅपिटल फिक्स लागते, म्हणजे एक तुम्ही पकडा 80 ते 1 लाख रुपयामध्ये आपलं चांगलं सेटअप होऊ शकते. तर मी माझी सुरुवात 85,000 पासून सुरू केली. आणि त्याच्यातून मग आपल्याला जे इम्पॉर्टंट आहेत गोष्टी, ज्याच्यामुळे आपला हात थांबणार नाही, जसे की आपले डीप फ्रीज झाले, ओव्हन झालं, मायक्रोवेव्ह, असे सगळे जे गोष्टी आहेत इक्विपमेंट, ते पहिल्यांदा मी घेऊन टाकले होते. तर त्या 85,000 पासून सुरुवात झाली होती आपली. तेवढीच गुंतवणूक होती त्या टाइमला. जसे की सुरुवातीच्या काळामध्ये ग्राहक मिळवणं खूप कठीण जातं, तर त्या टाइमला तुम्ही कसे ग्राहक मिळवत होते? फर्स्ट टाइम ज्या टाइमला आपलं इनॉग्रेशन चालू होतं आणि माझ्या कॉलनीमध्ये सर्वांनाच माहित होतं की मी कसा फूडी आहे, की मला जेवण बनवायला वगैरे कसं आवडते. तर इनॉग्रेशन चालू होतं, आमच्या इथंच कोणीतरी असं राहायला आलेलं होतं कॉलनीमध्ये नवीन. त्यांनी बघितले आज इनॉग्रेशन झालंय दुकानचं, काय करावं काय. तर त्यांना आज सुद्धा त्यांनी आपले कस्टमर आहेत. तर त्यांनी फर्स्ट डेला आपल्या इकडून व्हेज लोडेड पिझ्झा, जे आपण मागे बघितला होता, ते पिझ्झा त्यांनी परचेस केला होता. आणि त्यांचे रिव्ह्यू नंतर त्यांनी जेव्हा आपल्यासोबत शेअर केले, एवढं भारी वाटलं ना ते ऐकून. त्यांनी म्हणले, भाई आजपर्यंत आम्ही एवढा चांगला पिझ्झा असं ट्राय नाही केला, की म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा बॅलन्स वगैरे. आज आपण सिझनिंग वगैरे देतो ना, सिझनिंग सुद्धा त्याच्यावर टाकायची गरज नाही, त्यांचं असं म्हणणं होतं. तर म्हणजे डे फर्स्ट पासून आपण एकच केलंय की आपण आपली क्वालिटी चांगली ठेवायची. आपले जे पण ग्राहक येतील त्यांना कसं आवडते का, आता कसं असते माहितीये का सर, काही लोकांना कसं तिखट आवडते, काही लोकांना आवडत नाही, म्हणजे एक थोडं बॅलन्स आवडते, काही जणांना एकदमच सपक आवडते, स्पायसी नको म्हणतात. तर आपण त्यांच्यानुसार करायचं. आणि राहिला प्रश्न, जे मार्केटमध्ये आपण आता नवीन आलो, तर आपल्याकडे लोक काय येणार ग्राहक. तर त्या टाइमला मी एकच करायचो, पेशन्स होता आपला स्वतःवर. आणि लोक जे पण आलं आपण त्यांना आपली जे आपण काय क्वालिटी वापरतो काय नाही, आणि सर्वात इम्पॉर्टंट आपलं किचन आहे ना. आता मी जर तुमचं आता तुम्हाला जे पिझ्झा ऑर्डर केलाय किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही ऑर्डर केलाय ते तुमच्या डोळ्यासमोर बनत होतं, तर त्यानं खूप म्हणजे फरक पडतो. लोकांना कसं भारी वाटायचं, यार आपलं फूड प्रिपेअर होताना आपल्याला बघायला भेटायला ते. आणि मी कसं कंटिन्युअसली इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकायचो, ते टाकायचो, त्याच्यानं कसं लोकांना जागृती यायची. की वेळ लागला मला या सगळ्या प्रोसेसला, पण रोज 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 ग्राहक येत राहिले. मग आता कसं, आणि मी सगळ्यात मेन म्हणलं तर मी फर्स्ट डे पासून माउथ पब्लिसिटीवर खूप म्हणजे विश्वास करतो. आज तुम्ही आले आपल्याकडे, तुम्हाला जेव्हा पिझ्झा आवडला तर तुम्ही नक्की काय म्हणणार मित्राला, यार इथे असं असं कॅफे आहे, आपण नक्की जाऊन ट्राय करू. तर सगळ्यात मग मी त्या गेस्टला आहे ना सांगायचो की कसा आहे काय नाही, तुमचा पिझ्झा कसा प्रिपेअर व्हायला, तुमचं फूड कसं प्रिपेअर व्हायला. मग त्याच्यानं कसं ते ग्राहक अजून त्यांच्या मित्रांना फॅमिलीला घेऊन यायचे. इनिशियल स्टेजला जेव्हा होतं वेळ लागला मला, पण ग्राहक असेच वाढत गेले आपले, सोबत घेऊन येणं. आणि ते माउथ पब्लिसिटीमुळे एवढं म्हणजे कसं असते, एक टाइम आपण कुठं तरी बॅनर वगैरे लावलं ते काही कालावधीसाठी, म्हणजे जोपर्यंत तिथं ते बॅनर दिसते, होल्डिंग दिसते, तोपर्यंत लोक अट्रॅक्ट होतात. पण माउथ पब्लिसिटी कशी आपली, एकदा ऐकलं ना मग ते कंटिन्युअस बंपार्टी होते, यार आपण जाऊत ना, यार आपण जाऊत ना, तिथं खूप भारी भेटायला.
तर मग त्या इनिशियल स्टेज मध्ये मी लोक तसे कलेक्ट केलेले आहेत मॉक पब्लिसिटी. जसं की आता प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये एक कठीण काळ येतो असतो, त्या टायमाला आपल्याला असं वाटतं की आता हे सगळं सोडून आपण कुठेतरी निघून जावं. असा कोणता काळ आला होता का सर, आता हे बिझनेस मी बंद करावा असं वाटलं होतं का? तसं तर सध्या झालं नाही सर आपल्यासोबत, कारण की फूड इंडस्ट्री बद्दल माझा एवढा पॅशन आहे, एवढा पॅशन आहे. होते कधी कधी कसं होते माहितीये का, एक सांगतो तुम्हाला. आज आपलं आउटलेट म्हणजे चांगलं रन व्हायला लागलं आणि कंटिन्युअस ऑर्डर यायला लागले, त्या टाइमला ना तुमचं म्हणजे ब्रेन असं काम करणं थांबून टाकतं. आणि सर मी कंटिन्यू एकदा जर चालू झाला हात माझा, मी 4-4, 5-5 घंटे कंटिन्यू ऑर्डर काढतो त्या टाइमला. आणि कसं आहे फूड इंडस्ट्रीमध्ये असं कंटिन्यू तुमच्याजवळ असं ऑर्डर येतीलच असं नाही, त्याच्यात गॅप पडते काही. आपण कितीतरी वेळ बसून राहतो, पण एकदाच आले ना 2-3 टेबल एकदाच भरणार, मग यांचं ऑर्डर. त्या टाइमला वाटते असं चिडचिड होते कधी कधी. पण त्या टाइमला आपला एक्सपिरियन्स कामाला येतो की आपण ह्या पूर्ण याच्यामध्ये म्हणजे गर्दीमध्ये वगैरे आपण आपल्या गेस्टला कसं हँडल करतो. आपलं फूड फक्त एकच राहते की आपला कोणता पदार्थ त्याला निघायला किती. आता जसं की तुम्ही कसं 4-5 गोष्टी जर ऑर्डर दिल्या, पिझ्झा, सँडविच, फ्राईज, तर आपल्या दिमागामध्ये कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, ह्या गोष्टीला निघायला 10 मिनिटं लागतात, ह्या गोष्टीला निघायला 5 मिनिटं लागतात. तर तुम्ही पहिले कोणचं करणार, ज्या गोष्टीला 10 मिनिटं लागतात प्रिपेअर व्हायला, ते गोष्ट पहिले जाईल, नंतर जाईल ती असं. आणि माझ्या आउटलेटवर मी एकच गोष्ट केलेली आहे, ज्याची फर्स्ट कम ऑर्डर येईल त्यालाच फर्स्ट भेटल. असं नाही का हे आलाय याची बदला याला द्या, कधीच नाही, कधीच. इव्हन मी ग्राहकांना सांगतो, माझं जेन्युइन उत्तर असते सर, जेन्युइन. आता कसं असते, तुम्ही आल्या माझ्याकडे आणि खूप जणांना गडबड असते, कुठं तर जायचं असतं, मी सांगल तुम्हाला 10 मिनिटं लागतात, पण मला प्रिपेअर करायला अर्धा घंटा लागायला. तुमचे पुढचे प्लॅन विस्कळतात ना, तर त्या गोष्टी मला नको वाटतं. तर मी गेस्टला सांगतो की असा असा टाइम लागल, ते लागल. आणि या गोष्टीनं खूप फरक पडते बरं सर. गेस्ट आज आपल्याकडे येऊन थांबायला तयार आहेत, पण आपण सगळं त्यांना सांगलं पाहिजे, असं आहे. जसं की सर या बिझनेस मध्ये रोज म्हणजे असं सांगता येत नाही की रोजच ऑर्डर येतील, कधी कधी 1-2 दिवस ऑर्डरच येत नाही. पण त्या टाइमला कसं असतं, रुटीन तेच असते की रुटीन मग चेंज होऊन जातो? रुटीन मी माझं आता जे सुरुवातीपासून खूप सारे गेस्ट आहेत, सुरुवातीपासून आपले जे ब्लॉग बघतायत त्यांना कळत, माझी सुरुवातच सर खूप छोट्या बेस पासून झालेली, खूप छोटा बेस. 10x10चा गाळा होता, तिथं आहे ना एक 5 बर्गर, 5 सँडविच, म्हणजे सँडविचचा एक ब्रेडचा पॉकेट, 5 पिझ्झा, एवढ्यातून सुरुवात झालेली आहे सर. आणि तुम्ही जर बिझनेस ट्राय केलाय ना नवीन, तुमच्याकडे ग्राहक येतीलच हे शक्यच नाही सर, शक्यच नाही. खूप जणांना वाटते मी हे असं एवढं सेटअप टाकलंय रोज ग्राहक येतील, शक्य नाही. का येतील ग्राहक तुमच्याकडे? लोकांना कसं कळल की तुम्ही सेटअप टाकलाय, ते टाकलाय? तर त्या टाइमला आपण जे पेशन्स म्हणतो, आपलं पेशन्स कामाला येते सर त्या ठिकाणी. आपल्याला ग्राहक जरी आले नाही तर आपण पेशन्स ठेवून आपण तिथं काम करायचं, जे आपलं डेली रुटीन आहे आपण ते फॉलो करायचं. आज मी माझ्या आउटलेटवर सकाळी 9 वाजता बसून साइन इन होतो त्याच्या कामासाठी, लिटरली मला आज 11:30 वाजता घरी जायला. तर तिथं म्हणजे आता माझं हे फर्स्ट पासून रुटीन आहे, लादी पुसणं, झाडू मारणं, मग त्याच्यानंतर सगळे लाईट वगैरे करणं, इक्विपमेंट पूर्ण स्वच्छ करणं. आणि मी रात्री क्लोजिंगच्या टाइमला मी पूर्ण इक्विपमेंट साफ करून धुवून सर्व मी स्वतः करून जातो सर. फरक एवढाच पडते की आपल्याला जेव्हा ऑर्डर नसतात तेव्हा हे सगळ्या गोष्टी कमी अंतरावर होतात, पण आपण आपल्या गोष्टी सातत्यानं करायच्या. लोक येतात, वेळ लागते थोडं, आणि ते जे शिल्लक वेळ भेटायचा मला त्या टाइमला, की ज्या दिवशी ऑर्डर आले नाही त्या टाइमला मी माझ्या फोन मध्ये आहे ना, जे की सांगितलं तुम्हाला, जे आता आपण असं पॉडकास्ट वगैरे करतोय, तसंच जे शेफ आहेत त्या लोकांची मी पॉडकास्ट बघायचो. त्याच्यातून ना सर एवढं छान शिकायला भेटते ना आपल्याला. प्लस पॉईंट काय घ्यायचे, निगेटिव्ह पॉईंट कसं राहतात, कसे टॅकल करायचे काय गोष्टीला. मग त्याच्यानंतर आणि कसं आपल्याला शिकायचं म्हणलं ना, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन आपण शिकायचं म्हणलं तर खूप पैसे वगैरे पे करावं लागतं. पण हे जे माध्यम आहे, त्या माध्यमातून आपल्याला खूप शिकायला भेटते. तर मला ते इन बिटवीन जे आता
ऑर्डर वगैरे आणली, मी बसून आहे त्या टाइमला मी आवर्जून मोठ्या मोठ्या शेफचे पॉडकास्ट बघायचो, हा. त्यांचे इंस्टाग्रामचे चॅनल बघायचो, त्यांनी कसं करतात, काय करतात, आपल्याला काय करता येते, आपल्या बिझनेस मध्ये ते काय इम्प्लिमेंट करता येईल आपल्याला, ते इम्प्लिमेंट केल्याच्या नंतर आपल्या बिझनेसवर काय फरक पडेल इथपर्यंत. काही आता छान असे मोठे मोठे सेलिब्रिटी शेफ आहेत, त्यांचं म्हणजे इम्पॅक्ट पडतो आपल्याला त्याचा. हो. मग आपल्याला ज्या टाइमला आपल्याला गिरायक नाही तर आवर्जून मी माझा वेळ ह्या गोष्टीवर द्यायचा, जेणेकरून माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि मला लोकांना सर्व्हिस देताना चांगलं होईल. जसं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर आता कोणी पण पहिले बघते प्रॉफिट किती आहे या बिझनेस मध्ये. हो ना सर. सर आता आपल्या तुम्ही तर किती वर्षापासून 2-3 वर्षापासून 2 वर्षापासून सर. तर याच्यामध्ये सर आतापर्यंत म्हणजे प्रॉफिट किती पर्सेंटेज मध्ये भेटतो? सर कसं आहे माहितीये का, पर्सेंटेज म्हणजे आता खूप जण म्हणतात खूप पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज आहे. ज्या ठिकाणी तुम्ही चांगला प्रोडक्ट द्यायला गेला सर, त्या ठिकाणी या गोष्टीवर कुठं ना कुठे इम्पॅक्ट पडतो. कारण कसं आहे, फूड जेव्हा चांगलं प्रिपेअर होते त्या ठिकाणी मसाले वगैरे आहेत, ते मसाले महाग भेटतात. आणि कसं आहे, एखादा पदार्थ आपण बनवतोय त्याला तुम्ही जेवढं क्वालिटीचं मटेरियल वापरसाल त्याचं आउटपुट तुम्हाला तेवढं चांगलं भेटतं. तर सेम तसंच आहे. आणि मी माझ्या आज जे पण रॉ मटेरियल वगैरे लागते ते स्वतः मी परचेस करतो आणि बेस्ट क्वालिटी जे भेटल ते. आणि मी एक किस्सा सांगतो, चांगली मोठी ऑर्डर चालू होती, लाईव्ह काउंटर चालू होतं. आता आपण ब्लॅक पेपर आहे ना सर, एकदम रिच क्वालिटीची भेटतो. असं सँडविचचा लाईव्ह काउंटर चालू होता, ब्लॅक पेपर असं ग्राउंड करून ठेवलेली होती. एक लेडीज आल्या, त्यांना मी सांगितलं, पण कसं आता त्यांची क्युरियोसिटी आहे ना, कारण सँडविच वगैरे एवढे टेस्टी होते, तर त्यांनी काय केलं, डब्बा घेतले, स्मेल केला, असं आलो. ज्या टाइमला ब्लॅक पेपर त्यांना असं मध्ये गेली नाकामध्ये, त्यांना शिंका चालू झाली. त्या टाइमला त्यांनी हटल्या बाजूला, त्यांनी नंतर येऊन बोलल्या, सर खरंच म्हणे तुम्ही तुमचे प्रोडक्ट किती भारी युज करता. तर असं म्हणजे पर्सेंटेज असं सांगता येणार नाही, आपल्या क्वालिटीवर सर्वांचं सर ते निर्भर करते की कोण कसं करते, काय करते, त्याच्यावर अवलंबून असते ते. जसं की आता ह्या लाईन मध्ये खूप सारे कॅफेज आहेत, खूप सारे पिझ्झा सेंटर्स आहेत, मग ग्राहकांनी तुमचं सेंटर का निवडलं पाहिजे? कुठेही असो सर, कोणाचंही कॅफे असो, मला एकच गोष्ट वाटते की आपण बघायचं तिथं कसं आहे काय नाही. आणि सर्वांना कसं वाटतंय की महागडं आहे ते आहे. आज बघा सर, 5 स्टार हॉटेल्स वगैरे तिथं जर गेलं आपण, त्यांच्या डिश बघा, अशी एक डिश असेल त्याची सर्विंग छोटीच असते पण त्याची कॉस्ट खूप मोठी असते. त्याच्या पाठीमागे कारण राहते, एक तर शेफचं पॅशन, आणि बाईट मध्ये जे सर्विंग असते त्या सर्विंग मध्ये तुम्हाला त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आणि ते जे फूड आहे, हायजीन म्हणा, त्याच्यातले इन्ग्रेडियंट म्हणा, त्या सर्वानुसार त्याची कॉस्टिंग वाढते. तर असंच आहे, मला वाटते की मी आता दुसऱ्याचं मी नाही सांगू शकत सर. आज मी माझ्या आउटलेटवर मी माझ्यासोबत प्रामाणिक आहे की मी चांगला प्रोडक्ट वापरणार, आणि लोकांना जर चांगलं खायचंय तर आवर्जून आपल्या कॅफेला भेट द्यायला पाहिजे. कारण आपण आपल्या इथं हायजीन मेंटेन ठेवतो, क्वालिटी मेंटेन ठेवतो, क्वांटिटी मेंटेन ठेवतो. आणि माझ्या व्यवसायामध्ये फर्स्ट डे पासून माझं एक पारदर्शकता कशी आहे, समजा की आता मी माझी फ्राईजची सर्विंग आहे, तर त्या सर्विंग मध्ये आहे ना, मी वेइंग स्केलवर 10 ग्राम ते 15 ग्राम जास्त फ्राईज टाकतो. हे माझी असं एक हे आहे, क्लिअर आहे मी माझ्या बिझनेस सोबत, की असं नाही की यार आपण म्हणजे पैशासाठी हा बिझनेसच नाही, तर आपलं पॅशन आहे. तर त्या गोष्टीसाठी मला वाटते की लोकांनी जसं एक वेळेस यावं आणि त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्यावं. आज आपली जे स्टार्टिंग आहे ते फर्स्ट डे पासून आपण पहिले कागदाचे ट्रे वगैरे युज करत होतो, ते करत होतो. त्याच्यापासून आज मी स्विच झालो, चांगले ग्लास आलेत आता आपल्याकडं, काचाचे कॉफी वगैरे सर्व करायला प्लेट्स आलेत. ते एकच आहे की तुम्ही जेव्हा येताय, तुमचा एक तर टाइम चांगला जायला पाहिजे, आणि जे तुमचा एक्सपिरियन्स आहे ते बाहेर गेला पाहिजे. आणि कसं असते सर माहिती आहे का, ज्या टाइमला आपण फूड म्हणजे ट्राय करतो, कुठलेही असो, कोणाचंही असो, आपल्याच कॅफेचा म्हणून नाही, तर आपले जे 5 इंद्रिय असतात, आपण त्या 5 इंद्रियांना आपण आपलं फूड ट्राय करत असतो. डोळे, नाक, आणि हे आपलं म्हणजे टंग, आणि त्यानंतर कान आणि स्पर्श. या 5 इंद्रियाला जेव्हा ते आपलं फूड असं भारी वाटते ना, त्या टाइमला आपल्याला कुठं तर सॅटिस्फॅक्शन वाटते. आणि ह्या एकापैकी डिसबॅलन्स जर झालं
तर माणूस अरे यार कुठं तर आज आपण चांगला नाही भेटलं. तर आपण ह्या 5 गोष्टीवर पण सॅटिस्फाय व्हायला गोष्टीवर सर्व काम करतो. दिसायला चांगली पाहिजे, त्याचं स्मेल चांगला आहे, चवीचं. आता फ्राईज खाताना क्रंच कुरकुर किंवा पिझ्झाचा तुम्ही बाईट घेता क्रिस्प. आता खूप जणांना आहे ना पिझ्झा सॉफ्ट आवडते, कोणाकोणाला असं क्रंची आवडते. आपल्याला लोक आवर्जून सांगतात सर भैया थोडं कडक करा पिझ्झा. मग हे एक्सपिरियन्स घ्यायला तुम्ही आपल्याकडे नक्की यायला पाहिजे. सर आता आतापर्यंत जो प्रवास झाला त्या पूर्ण प्रवासामध्ये सर्वात आनंदी क्षण कोणता होता सर तुमचा? आनंदी क्षण म्हणजे सर माझी फर्स्ट जी ऑर्डर होती मी मागे सांगितलं तुम्हाला, त्याचा किस्सा सांगतो मी. 26 जानेवारीची ती ऑर्डर होती. आपल्या नांदेडच्या नावाजलेल्या हॉस्पिटलचे इनॉग्रेशन होतं. आणि मला 1-2 दिवस अगोदर रात्री फोन आला की आमच्या कॅफेचा असं म्हणजे सॉरी हॉस्पिटलचं इनॉग्रेशन आहे. आमची इच्छा आहे की तुमचं फूड आम्ही आमच्या इथं ठेवावं. तर मी त्यांना विचारलं फोनवर की काय ठेवायचंय काय नाही. तर त्यांनी म्हणले की आम्हाला साधं सँडविच ठेवायचंय, तुम्ही आम्हाला काय सॅम्पल ट्राय करू घालता. मी म्हणलो येस सर, आपलं म्हणजे कोणीही असो ऑर्डर हे करण्याच्या पहिले आपण सॅम्पल देतो त्यांना. मग मी त्यांना म्हणलं मला एक अर्धा घंटा द्या, मला प्रिपेअर करून आणावं लागतील. मी आपल्या आउटलेटचे 4 सँडविच नेले. आणि बल्क मध्ये जेव्हा असे वेगळे वेगळे जातात तेव्हा आपण आहे ना त्याच्यावर नॉमिनक्लेचर करतो. अशी चिठ्ठी असते टॅग की या ह्याच्यामध्ये हे सँडविच, या ह्याच्यामध्ये हे सँडविच. मी 4 सँडविच प्रिपेअर केले, त्यांना चांगली पॅकिंग वगैरे केली, चांगले प्लेट्स वगैरे घेऊन गेले आणि मी दिले त्यांना. तिथं ते सर काय म्हणले की आम्हाला ह्या गोष्टीचं प्रेझेंटेशन पाहिजे की कसं आहे का. म्हणलं येस सर, मला एक 5-10 मिनिटं द्या, मी आत्ता करतो. मी फटाफट सगळं काढले, सँडविच वगैरे ठेवले, त्याचे नॉमिनक्लेचर जे होते काढून असे प्लेटला लावले टॅग, जेणेकरून त्यांना दिसत. मला मस्त काउंटरवर सजवलं, त्याच्या खाली टिश्यू पेपर सगळ्याच्या खाली 2-2-3-3. आता जे मी सांगितलं ना 5 इंद्रिय, जेव्हा ते पूर्ण टीम आली डॉक्टर लोकांची तिथं बघायला, ते एवढे खुश झाले ना. आपलं प्रेझेंटेशन ठेवलं ना ते ट्राय केले. आणि त्यांनी मला कसं विचारले माहितीये का, आमचे फक्त हे पूर्ण इन्सिडन्स मी सांगतो ना एक हार्डली 30 to 35 मिनिट्स मध्ये झालेलं आहे. त्यांनी मला एकच विचारले की आम्हाला एवढी एवढी क्वांटिटी पाहिजे 200 सँडविचची, याच्यातून हे सिलेक्ट करूया, आम्हाला किती लागेल. सर मला 10 मिनिटं द्या, तुम्हाला सांगतो. मी फटाफट साईडला गेलो, कॅल्क्युलेशन केलं. सर एवढं एवढं होईल, हे होईल, तुम्हाला एवढं एवढं अमाऊंट द्यावं लागेल पहिल्यांदा म्हणजे ऑर्डर कन्फर्मेशन साठी. त्यांनी म्हणले ठीक आहे. मग आपण ऑर्डर स्वीकारली सर. आणि कसं असते, माझं एक तत्व आहे सर, मी मार्केटमध्ये आहे ना उसनं सामान कोणाकडूनच घेत नाही की भैया मला पैसे द्या मी हे करा, असं कधीच नाही. फटाफट सगळ्याचे ऑर्डर आपल्याला भेटली ती, आपण ज्याचे त्याचे पैसे दिले, सगळं सामान अरेंज केलं. आपले एक मित्र आहेत 2, त्यांना हायर केलं कामासाठी, सोबत आपल्याला असायला पाहिजे. पण इन्सिडेंट थोडा दुर्दैवी झाला, ते माझे मित्र येऊ नाही शकले त्या टाइमला. पण मी माझ्या घरून आहे ना आपल्याला त्या व्हेन्यूवर जाण्याच्या पहिले शिमला मिर्च वगैरे लागते, कांदा लागते, पूर्ण कटिंग झालेली होती. कटिंग म्हणजे कसे इन्सेन्स, त्याच्यातले बिया वगैरे काढणं, साफसफाई करणं, कांद्याचे सांडे वगैरे काढणं, सर्व प्रिपेअर केलेली होती. आज आपल्याला ना त्यांनी 200 सँडविचची ऑर्डर दिली, पण त्या 200 सँडविचला आपल्याला एवढं हे सामग्री लागेल, चटणी लागेल, सॉस लागेल, सगळं डब्यामध्ये प्रिपेअर वगैरे करून मी व्हेन्यूला गेलो. त्या टाइमला माझ्या मित्राचा कॉल आला की अक्षय भैया असा असा इन्सिडेंट झाला, मी तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकत. मी काही क्षणासाठी आहे ना असं म्हणजे एकदम सगळं सुन्न वाटू लागलं की आता मी काय करणार. होताना आपल्या नांदेडचे टॉप मोस्ट डॉक्टर तिथे येणार होते. VIP जे सेक्शन असते ना थोडक्यात बसायला, बाहेर जेवणाचं पण होतं आणि आपल्या इथं फक्त सँडविच आणि कॉफीचा स्टॉल लावलेला होता. फक्त मग एकच काम केलं, बाबाला पहिल्यांदा फोन लावला, बाबा तुमच्या हातावर जे काय काम आहे ते सोडा, आत्ताच्या आत्ता मला इथे या. बाबा आले, आईला फोन लावला, आई असं असं झालंय थोडं. माझ्या आईनं फक्त एकच म्हणजे आई तुळजाभवानीचं नाव घे, कारण मी खूप मानतो. तर आईला प्रार्थना केली की आज जे काही आहे ते तूच बघ, सांभाळून घे माझं एवढं. आणि लिटरली झालंय तसं. बाबा सोबत आले. आता माझे बाबा पण कृषी मध्ये होते, कृषी डिपार्टमेंटला, पण त्याच्या आधी पण आमचा खूप स्ट्रगलचे दिवस होते. आमचे बाबा आहे ना स्वतः हॉटेलमध्ये काम करत होते, तर बाबाला बी ह्या क्षेत्राचं नॉलेज होतं कसं राहते काय. तर मग बाबा बी माझ्यासोबत जॉईन झाले. आम्ही दोघांनी, बाबानी आणि मी,
जवळपास रात्री 10:30-11 पर्यंत 350 ऑर्डर कम्प्लीट केली होती. हा. हे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू नाही शकत. आणि एवढं खंबीरपणे माझ्यासोबत बाबा उभा टाकलेले होते त्या दिवशी. फक्त आणि फक्त मी माझ्या आई आणि वडील या दोघांमुळे मी पूर्ण ऑर्डर करू शकलो होतो. आणि आपलं जे पाठीमागचं बेस होता, जे आपले SOP होते, त्याच्यामुळे ते एवढा असा फ्लुएंट गेला ऑर्डर की वाटले नाही. आणि गेस्ट तर एवढे खुश होते, त्यांनी मला एक साधासा प्लॅन देऊन सत्कार केला की तुमच्यामुळे झाला. कारण त्यांनी जे विचार केले की एवढं होईल, 200 सँडविच आणि 350 सँडविच फरक आहे ना. खूप म्हणजे एवढं मी ते क्षण मी कधी नाही विसरू शकत. कारण की बाबा माझ्यासोबत त्या टाइमला उभा टाकलेले होते ना, त्याच्यामुळे. जसं की आता तुम्ही सोशल मीडियावर तुमचे ब्लॉग्स बघतो किंवा रील्स बघतो प्रोडक्ट बनवतानाचे, पूर्ण कॅन्टीन तुम्ही तुमचे किचन दाखवता त्यामध्ये, किंवा ते माल आणता ते दाखवता, त्याचा फायदा इथं तुमच्या बिझनेस मध्ये किती पडतो? नक्कीच सर, खूप फायदा होतो. कारण कसं आहे माहिती आहे का, आज जेही लोक माझे ब्लॉग बघतात ते बघतात, त्यांनी फक्त आपल्याला अप्रोच होतात एकाच कारणामुळं, कारण आपल्या इथं सर पारदर्शकता आहे. आज लोक आपल्या किचन मध्ये येऊन बघतात ऑर्डर बनतात. अक्षरशः काही गेस्ट असे आहेत सर, त्यांनी सांगतात मला, आता मी प्रत्यक्षात तर मी पाहिलेलं नाही, भैया म्हणे पूर्ण असं विस्कळीत राहते म्हणे किचन, आम्हाला कोणी मध्ये बघू देत नाही, काय नाही. माझं आउटलेटचं पहिलेपासून एक तत्व आहे सर, मला ओपन किचनच करायचं आहे आउटलेट. आज थोडं आपलं घरी असल्यामुळं मला तिथं मध्ये थोडं हे आहे पार्टिशन वगैरे. तर आणि कसं आहे माहितीये का, लोकांना जेव्हा कळते की इथं हे जे मेंटेन ठेवतात, फ्रेशनेस राहते, जाऊन घेऊन येणं करणं, त्या गोष्टीचा खूप इम्पॅक्ट पडतो. नाही यार, इथं हे जे प्रोडक्ट येतात ते येतात एकदम सर्वात चांगले येतात, की असं नाही की कुठल्याही प्रकारचं काही त्यांनी सर्व करतात. आणि अजून एक खासियत कशी असते सर माहितीये का, जेव्हा माणूस रील स्क्रोल करत राहतो, आपल्या रील बघतो, जबरदस्त क्रेविंग होते सर. ते असं बघून आहे ना टेम्पटिंग, यार आपण आज हे खायलाच पाहिजे, ते खायला पाहिजे, ह्या गोष्टी नाही की नाही आवर्जून लोक मग आपल्या आउटलेटकडे धावत येतात की यार नाही, आज आपल्याला हे खायचं आहे बघून. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एवढा जबरदस्त आहे ना सर, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, आपलाच व्यवसाय नाही, तुम्ही करा, मार्केटिंग करा. आज तुम्ही बघताय इंस्टाग्रामवर ते खूप मोठे मोठे उद्योग आहेत ज्यांनी खूप असं त्यांच्या याच्यामध्ये फरक केलाय. फक्त एकच आहे सर, आता थोडं सातत्य ठेवणं त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सोशल मीडिया हे सर्व व्यवसायासाठी आहे ना एक ब्लेसिंग असल्यासारखं आहे. आणि मला तर वाटते आवर्जून सगळ्यांनी त्या गोष्टीचा फायदा घ्यावा. तर जसं की आता आजचे जे तरुण आहेत त्यांनी म्हणजे नोकरी करावी की मग बिझनेस व्यवसायाकडे वळावं? मला तर वाटते सर व्यवसाय करावा. खूप असे उदाहरण आहेत, मी उदाहरण सांगतो. आज मी व्यवसाय करतोय बरोबर, उद्या चालून माझी जी पिढी आहे त्यांना बेस भेटतो सर. माझ्या घरामध्ये पण आता जेव्हा मी 10x10च्या ह्याच्यामध्ये जेव्हा माझं आउटलेट चालू केलं, त्या ठिकाणी माझे आजोबा तिथं दुकान चालवायचे, किराणा दुकान, आजी आजोबा ते. आणि त्या ठिकाणी मी माझ्या कॅफेची सुरुवात केलेली आहे. जेव्हा आमचं घर आता पूर्ण नवीन केलंय ना, तोडून वगैरे, तर त्याच्यामध्ये आहे ना सर, आज बी आमच्या घरी ते मी माझी लक्ष्मी समजतो. आपले माप असतात बघा, तेल वगैरे मोजायचे, मग त्याच्यानंतर वेइंग स्केल, आज सुद्धा ते माझ्या घरी आहे. तुम्ही आज कॅफे मध्ये आले ना, मी तुम्हाला दाखवू शकेल ते. तर फायदा ते असतो. आज जर एखादा व्यक्ती आहे, म्हणजे समजा त्याला कसं, आता एक व्यक्ती आहे, त्याच्या मुलालाही की नाही, त्याला जर नोकरीला असेल तर त्याला शून्यातून सुरुवात करावं लागतं. पण ज्याचा व्यवसाय आहे ना, ज्याचा व्यवसाय, तो मुलगा काय करतो, सातत्यानं, आता कोणताही व्यवसाय असो, जाणार, बघणार. आणि त्याचे आई वडील जर चांगला त्याला जर इम्पॅक्ट करायचे असतील, त्याला व्यवसायामध्ये आणायचं असेल, तर रोज त्याला सांगणार की तू आपल्या व्यवसायाला एवढे वेळ दे, हे बघ. त्या गोष्टीनं काय होणार, एकतर पूर्ण बेस तयार आहे, त्या व्यक्तीला फक्त हँडओव्हर होईल नंतर, आणि तिथून त्याला ते पिकअप भेटलेलंच आहे. पण इथून आहे ना, सुरुवातीपासून त्यांना लॉन्च स्वतः व्हावं लागतं. इथं ऑलरेडी लॉन्च झालेलं आहे, फक्त तुम्हाला त्याला घेऊन पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं. आणि फक्त एवढंच आहे की
व्यवसाय करताना आजपर्यंत आपल्या आई वडिलांनी जसं सांभाळलं ते त्याच क्वालिटीने आपण पुढे सांभाळलं, एवढंच आपल्याला जिम्मेदारी असते सर. बाकी नोकरीमध्ये हे सगळं नसते. नोकरीमध्ये एकतर काही जरी झालं, दुखापत झाली, तर तुम्हाला फक्त अनुकंप जे म्हणतो ना आपण, त्याच्यावर नोकरी भेटते. पण जे नवीन राहतात ना, बाबा जेव्हा रिटायर झाले ते रिटायर झाले, आपल्याला मग अजून पूर्ण तेवढं रिपीट करावं लागेल प्रोसेस. पण इथं तसं नसते. व्यवसाय ऑलरेडी बेस आहे, तुम्हाला काम करायचं चांगलं, तिथून अजून आपल्या नावाला वरी द्यायचं, एवढंच फरक आहे सर. सर आता खूप तरुण मुलं आहेत, त्यांना व्यवसायामध्ये यायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? व्यवसायामध्ये यायला सर एकच सांगतो, खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. खूप ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप. फूड इंडस्ट्री झालं किंवा दुसरा व्यवसाय झाला, तुम्ही साधी गोष्ट आहे सर, लहानपणापासून आपण ऐकत आलेलो की म्हणजे थोडक्यात असते ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याचं कारण असते सर, तुम्ही एखाद्याला बळजबरी काम करायला लावलं, त्याच्या इच्छेनुसार काम करायला लावलं, ह्या गोष्टीमध्ये फरक असतो. तर माणसा नाही की नाही, मला तर वाटते सर्वात प्रथम ज्याला जे व्हायची इच्छा आहे, बरोबर ना, जे व्हायची इच्छा आहे ते त्यांनी पहिलेच आपलं बघायचं काय आहे कसं आहे, आणि त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे, त्या स्किलवर. म्हणजे जसं की कोणाला वाटते मी ऍक्टर झालं पाहिजे, कोणाकोणाला वाटते मला बँकिंग क्षेत्रात चांगलं जायला पाहिजे, नाही मला चांगली नोकरीच करायची, म्हणजे सरकारी नोकरी वगैरे असतात ना, त्याचंच प्रिपरेशन करायचं. तसंच माझं होतं. माझं लहानपणापासून माझं कॉल याच्याकडेच होतं. आणि एक साधा म्हणजे छान किस्सा कसा राहायचा माहितीये का, आता माझं लहानपण म्हणतो ना मी, माझी आई साईबाबा मंदिर आहे आपल्या इथं कॉलनीमध्ये, साईबाबाचं. तर रोज 12 वाजता आरती होते आणि 12ला आई जायची, 12-1 पर्यंत घरला यायची. मी त्या टाइमला चांगला लहान असायचो. तर मग कसं व्हायचं माहितीये का, आपल्याला काहीतरी करून बघा वाटायचं. तर त्या अर्ध्या घंट्यामध्ये आहे ना, अर्ध्या-1 घंट्यामध्ये मी काही रेसिपीज प्रिपेअर करून बघायचो, कसं होते काय नाही, भियत. म्हणजे स्टार्टिंग खूप याच्यानं झालेली, असं हळूहळू हळूहळू. आणि आमचे जे आजोबा होते, मग आजोबाला आमच्या चाय पियायची आवड होती, खूप चाय पियायची ते. तर मग आजोबासाठी चाय प्रिपेअर करून देणार, ते म्हणजे मला लहानपणापासून या गोष्टीमध्ये आवड होती. म्हणून मग कसं, मग ते आवड राहणं हे खूप. आणि आता जे नवीन विद्यार्थी आहेत, सगळ्यांना वाटत असेल की मी हे करावं, आवर्जून त्या स्किलवर काम करायचं. आणि नक्की ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे खूप स्कोप आहे. आपण जर स्वतः आपली इच्छा असेल, पॅशन असेल ना, तर आपल्याला कोणीच नाही थांबू शकत. आणि आपण एखाद्याला बळजबरी काम करायला लावतो ना, तर मग ते अवघड आहे, सस्टेन नाही होऊ शकत तिथं. सर आता जसं की तुम्ही जॉब लावतो तेव्हा तिथं कर्मचारी असतात किंवा काही हे येतात क्लायंट्स, आणि बिझनेस मध्ये ग्राहक येतात, ह्या दोन्हीपैकी सर कोणाला जास्त अवघड आहे म्हणजे सांभाळणं? दोन्हीकडेच सर थोडं सारखं असल्यासारखंच आहे. आता आपण जिथं ग्राहक येतात, त्या ग्राहकांचं कसं एक लिस्ट असते, विश लिस्ट असते, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला इथं असं हे पाहिजे, हे करून द्या, ते करून द्या, बरोबर. ग्राहकाला आपलाच मेनू राहते, फक्त त्यांचं एक राहते की आम्हाला एक्स्ट्रा चीज भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे. फक्त या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. म्हणजे त्यांची जी अपेक्षा आहे, आपण त्याला बॅलन्स करून जर त्यांच्यासारखं बनवून दिलं, जसं की आता तिखट आहे, स्पायसी आहे, हे आहे, ते आहे, तर ते म्हणजे दोन्हीचं सारखं सारखं असल्यासारखं आहे. फक्त आपल्याला ग्राहकांची जे इच्छा आहे त्याच्यानुसार आपल्याला सर्व करावं लागते. जसं की आता व्यवसायामुळे पर्सनल लाईफ असते, त्याच्यावर काय परिणाम होतो? जेव्हा सर मी म्हणजे मला खास करून मला माझं पहिलं प्रेम म्हणलं तर काय माहितीये का सर, इंडियन रेल्वे. म्हणजे मी त्या गोष्टीसाठी एवढा डेडिकेट आहे. रेल्वे मला एवढी आवडते की बस, म्हणजे त्या गोष्टीला मी कधीच हे नाही करू शकत. तर मी ब्लॉगिंग करायचो, मला ट्रेनचा प्रवास खूप आवडायचा. मस्त ऑफिसला सॅटर्डे संडे सुट्टी असायची, प्लॅनिंग करायची, रिझर्वेशन करायचे, सोलो ट्रिप. प्रवासामध्ये जे शिकतो माणूस कुठंच नाही शिकत. रिझर्वेशन भेटो न भेटो, आवर्जून ट्रिप करून यायची. पण आता जसं ही व्यवसाय जसा चालू झाला, पूर्ण स्टक झालो सर. कुठंच जाता येत नाही, काही येत नाही, काही म्हणजे आज आपण 2 दिवस आपण दुकान जर बंद ठेवलं तर गिराईक नाराज होऊन जात. आणि कसं आहे सर माहितीये काय,
ज्या वेळेस तुम्ही एखादा व्यवसाय चालू करता त्या टाइमला त्या बिझनेसला 1000 दिवस तुम्हाला जपणं एक टाइम येते सर. ते स्ट्रगल टाइम जोपर्यंत तुम्ही त्या पीक पर्यंत नेऊन सोडता त्याच्या पुढे आहे की नाही फ्लाईट मोडवर चालते बिझनेस. तुम्हाला मग ते तिथपर्यंत सस्टेन करणं खूप अवघड. हे जे म्हणतो ना मी 1000 दिवसाचा कालावधी, तुम्ही जर त्या व्यवसायाला त्या 1000 दिवसामध्ये जर तुम्ही सांभाळलं तर व्यवसाय तुम्हाला पुढे सांभाळ. आणि असं नसते की असं चुटकी वाजवलं आपलं सगळं सेट झालं. मेहनत करणंच आहे. कितीही काय झालं तर मेहनत करणं. तुम्ही आज नोकरीच्या क्षेत्रात जा, तिथेही मेहनत आहे, इथेही मेहनत आहे. फक्त एवढं आहे की हे जेव्हा ऑटो पायलटवर चालते तेव्हा लाईफ एकदम बढिया होते. पण आता सध्या मला जे सॅक्रिफाईस करावं लागते, जे मला आता फिरता येत नाहीये, ते म्हणजे खूप पर्सनल लाईफवर खूप म्हणजे परिणाम इम्पॅक्ट खूप पडतो. म्हणजे जे आपले ड्रीम राहतात, इथं जायला पाहिजे, तिथं जायला पाहिजे. खास करून संध्याकाळी आता माझे पहिले मित्र होते, ते होते, त्यांच्यासोबत फिरणं करणं, आता त्या गोष्टी कुठल्याही पॉसिबलच नाही. आणि कसं राहते आता मित्र वगैरे कुठं रात्री जायचं म्हणलं, आपल्या धंद्याचा पीक टाइम केव्हा राहते? सायंकाळी ते रात्री. दुसऱ्यांचं बी तसंच राहते. मग जेव्हा आपण इथून फ्री होता त्या टाइमला तिथले स्पॉट क्लोज झाले जातात. ह्या गोष्टी कुठं ना कुठं मी मिस करतो. मला फिरायला आता भेटत नाही, चान्स भेटत नाही. त्या गोष्टीचं खंत वाटते. आणि रोज रात्री किती काय ना, आता रात्री कसं एक आपलं आउटलेट 10:30-11 वाजता क्लोज होते. तर मी रेल्वेचं आपलं जे ब्रिज आहे साठे चौकातला, तिथं जातो. एकच गाडी भेटते आपल्याला त्या टाइमला, मराठवाडा एक्सप्रेस. त्याचे साऊंड ऐकायला भेटतात ना, ते थेरपी आहे माझ्यासाठी. आणि जे लोकोमोटिव्ह जे दिसतात आपल्याला, आता मी माझ्या ब्लॉग मध्ये बरेच दिसतील, WAP7, WAC12, मग WAP5, हे असे सगळे वेगळे वेगळे मी टाकतो, असे छोटे छोटे क्लिप. मग कॅरियर जाताना आता आपल्या इकडून कसं चंद्रपूरहून कोळसा जातो, तर ते सगळ्यात बेस्ट म्हणजे आहे ना आपल्या इकडं WAG45 जे गुड्स साठी ट्रेन बनलेले आहेत, ते खूप भारी वाटतात. आणि ते कारण कसं ते इलेक्ट्रिक नाहीये, त्याची जे हॉकिंग वगैरे ऐकायला ना एवढं जबरदस्त वाटते सर. आणि आपल्या त्या ब्रिजवर त्या सेक्शनवर जेव्हा आपण थांबतो, खाली असं ट्रॅक चेंज होते, तेव्हा ते असं ठडल 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 आवाज, ते असं एकदम थेरपी वाटते. म्हणून मी ते माझं पल तिथे एन्जॉय करतो रोज. सर आतापर्यंतच्या यशामध्ये तुमच्या कोणत्या व्यक्तीला सर्वात मोठा वाटा आहे? सगळ्यात मी आज जे आहे, जे काय आहे ते फक्त मी माझ्या आई वडिलांमुळे. म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या पाठीमागे उभा टाकलेले होते, म्हणून मी आज इथं आलो नाही. कधीच त्यांनी मला असं हे केलं नाही एनकरेज की तू हे करू नको, त्याच्यात हे होणार नाही, कधीच नाही. फक्त एवढं तुला वाटते ना तू कर, आम्ही सोबत. कॅफेसाठी जेव्हा डिसिजन घ्यायचा होता तेव्हा, आता माझं पहिलेपासून म्हणजे थोडक्यात एक अजून एक स्टार्टअप कसं होतं माहितीये का, मला आपल्या इथं व्हॅन नव्हत्या त्या टाइमला, फूड व्हॅन. तर त्या टाइमला माझी एक इच्छा होती, असं अंडा पावचं जे वगैरे राहते ना, एक छोटासा एक मेनू डिझाईन करायचा, छोटासा शॉर्ट एकदम, एवढेच आयटम, आणि एक छोटी व्हॅन चालू करायची. त्या टाइमला थोडं पप्पा ते नको म्हणले मला, कारण माझं इथं सायमल्टेनियसली इथं शिक्षण वगैरे चांगलं चालू होतं, ते चालू होतं, तू एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट कर. पण मला तिकडं मग सगळं झालं बरोबर प्रॉपर, पण मला आता तिकडं जसं मन लागत नव्हतं. म्हणजे आपली फील्ड आहे यार, आपण तिकडं करू शकता. त्या टाइमला जेव्हा बाबाला आईला जेव्हा सांगितलं मला हे करायचंय, मी कॅफेच्या क्षेत्रात जाणार आहे, फ्रिक्शन ऑफ सेकंड मध्ये परवानगी दिलेली आहे मला त्यांनी दोघांनी. म्हणून मग मी ते सगळं श्रेय आजपर्यंत यशस्वी जे आहे ते फक्त आई आणि बाबामुळे माझ्या. सध्या जे स्थानिक उद्योजक आहेत आपल्या नांदेडमध्ये, त्यांनी जे उद्योग करण्यासाठी काय केलं पाहिजे, जे की ते आता सध्या करत आहेत पण त्याच्यामध्ये खूप चुका होत आहेत त्यांच्या? चुका म्हणता येणार नाही सर, आपण त्याला कसं म्हणूया, त्यांनी वाढ केली पाहिजे त्या क्षेत्रामध्ये. जसं की आता आपले साधी एक गोष्ट असते, आणि खूप आपल्या नांदेडमध्ये मला सांगायला छान वाटेल, तुम्ही चांगल्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये ते जा, तिथे आहे की नाही फीडबॅक बुक राहते, ते राहते, बघितली असेल तुम्ही. तर आपल्या नांदेड मधल्या जे काही की नाही, मी एक हॉटेलचं नाव नाही सांगणार, त्या आम्ही गेलो होतो. आम्ही फक्त आता गेस्ट, आता त्या हॉटेलला कितीतरी व्हिजिटर येतात तिथं, त्या वहीमध्ये आम्ही जे नोंद केलेली होती
मला सांगायला खूप भारी वाटेल. नेक्स्ट व्हिजिटला आहे ना, आम्ही जे सांगितलं होतं त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट झालं होतं. तर असं आहे सर, आता हे व्हिजिटिंग बुक झालं किंवा जे तुम्हाला गुगल मॅपवर बघा, गुगल मॅप एवढं भारी आहे ना सर. गुगल मॅपवर आपलं जर रेस्टॉरंट असेल, कॅफे असेल किंवा तुमचा कोणताही उद्योग असेल, आवर्जून त्याच्यावर गुगल मॅपवर लिंक करा. तिथं लोक तुमच्या व्यवसायाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया देतात. व्हॉट एव्हर, गुड असो बॅड असो, काही असो. बॅड असतील ना तर तुम्ही त्या गोष्टी सुधरा. आज नामांकित गोष्टी आहेत, म्हणजे आउटलेट आहेत, त्यांच्या ह्याच्या गुगलवर जाऊन बघा तुम्ही, असे बॅड रिव्ह्यू पडून राहतात. फक्त तिथं आहे की नाही, कॅम्प्युटराइज असे उत्तर राहतात, सॉरी सर, आम्हाला अवघड वाटलं, हे वाटलं, आम्ही नक्की सुधरू. हे बोलून नाही चालणार. तुम्हाला प्रत्यक्षात ती गोष्टी कराव्या लागतील. ज्या टाइमला लोकांना वाटते ना की यार आपलं ह्या गोष्टीचं समाधान झालंय, त्या टाइमला लोकांना खूप खुशी वाटते. मग ते लोक आवर्जून आपल्याकडे येतात की नाही यार इम्प्लिमेंट केलं. आणि मी करतो सर. आज आपल्याजवळ नवीन नवीन गेस्ट आले ना, नक्की विचारतो याच्यात तुम्हाला काय वाटते की मी बदल केला पाहिजे, आणि मी प्रयत्न करतो की ही गोष्ट आपल्याकडून सुधारली पाहिजे. तर असं एक सगळ्या व्यावसायिकांनी आहे की नाही त्याच्यातून केलं पाहिजे, सुधारलं पाहिजे. की आपल्या ग्राहकांना जे आवडते ना ते आपण दिलं पाहिजे, असं वाटतं सर. सर, आपल्या नांदेड मधील फूड इंडस्ट्रीमध्ये असे कोणते बदल, म्हणजे तुमचं मत काय याच्यामध्ये बदल व्हावेत असं? फूड इंडस्ट्रीमध्ये सर फक्त एकच आहे सर, स्वच्छता वगैरे चांगली ठेवणं, ते ठेवणं. कारण आपल्या इथं कसं जे बी असे गेस्ट येतात ते खूप म्हणजे असं एक म्हणणार का आपण, एक असं क्युरिओसिटी जाते लोकांना, यार आपल्याला आता जाऊन खायचंय. ते झालं. मग आता कसं असते सर माहितीये का, फूड प्रिपेअर व्हायला ना तुम्ही किती काय करा, एखादी पदार्थ आहे, आता एक पनीर टिक्का आपण एका रेस्टॉरंट मध्ये ऑर्डर केला, त्याचा प्रिपरेशन टाइमच आहे 15 मिनिट. एखादी गोष्ट आहे त्याला प्रिपरेशन टाइम आहे 20 मिनिट 30 मिनिट. गेस्ट काय करते माहितीये का, 10 मिनिट झाले, भैया झालं की नाही, भैया आले की नाही, सर आणा ना जल्दी. तर मला हे वाटते पेशन्स ठेवायला पाहिजे ग्राहकांनी बी, आणि आपण पण आपल्या गोष्टीचे जे प्रिपरेशन टाइम आहे त्याच्यानुसारच आपण आपल्या गेस्टला सांगितलं पाहिजे की सर या गोष्टीला एवढा वेळ लागत, तुम्ही थांबू शकता. हे गोष्टी इम्प्लिमेंट करणं खूप आवश्यक आहे आता सध्या. नाही तर कसं खूप गेस्ट येतात, 5 मिनिटात करून द्यायला, पण शक्यतो ते गोष्ट 5 मिनिटांमध्ये प्रिपेअर होते का नाही. पण त्या ठिकाणी कसं ग्राहक नाराज होत असत, त्यांचं मन दुखावलं जातं, काय यार. पण कसं राहते मग आपण जेव्हा सांगतो त्यांना अर्धा घंटा लागते, त्याची मेंटॅलिटी काय होते की यार आपल्याला अर्धा घंटा त्या गोष्टीसाठी वाट बघायची. हे गोष्ट आपल्या इकडे सुधारली पाहिजे सर. आता इथून पुढचे जे क्वेश्चन फक्त एका शब्दामध्ये आन्सर द्यायचे. ओके सर. सर, जॉब की बिझनेस? बिझनेस. पैसे की पॅशन? पॅशन. फ्युचरमध्ये सक्सेस बघून शिकायला काय मिळतं? म्हणजे करण्यासाठी खूप आहे सर, फक्त टाइम लागेल त्या गोष्टीला. एका शब्दात स्वतःचं वर्णन सांगायचं असेल तर? मी करू शकतो. तुमचा आदर्श उद्योजक कोण आहे? शेफ मायकल. सर, आता इथून पुढे आपलं नॉर्मली चालू. ओके. जर तुम्हाला तुमच्या 20 वर्षाचा स्वतःचा एक सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही स्वतःला सल्ला काय द्याल? मी एकच सांगाल सर की मी आजपर्यंत जे उभा टाकलो ते एकदम बेस्ट आहे, आणि यापुढे मी करू शकतो. सर, आता जे संघर्ष करणारे युवक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही इथून काय संदेश देसाल? करण्यासाठी खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, फक्त तुमची जिद्द, तुमचं पॅशन तुमच्या सोबत ठेवून चला. सर, आता तुम्ही क्लाउड कझन खोललेलं आहे, याचं पुढील 5 वर्षामध्ये स्वप्न काय असेल? पुढील 5 वर्षामध्ये सर मला एक असा आउटलेट बनवायचं आहे क्लाउड कझिन, जिथे करून गेस्ट आहे ना असं म्हणलं पाहिजे, वाव म्हणलं पाहिजे, फक्त वाव, यार जागा काय बडी आहे. आज सुद्धा आपल्या इथे गेस्ट येतात आणि त्याला मला अजून इम्प्रुव्हमेंट करायची, मस्त असं डायनिंग एक्सपिरियन्स वाढवायचा लोकांचा. आज लोक आहे ना पैसे खर्च करायला तयार आहेत, पण त्यांच्या आवडीनुसार फूड नाही भेटत, ते नाही भेटत, सराउंडिंग नाही भेटत. ते गोष्ट मला पुढच्या 5 वर्षामध्ये नक्की करायची सर, आणि एवढा भारी बिझनेस दिसेल ना पुढच्या 5 वर्षात माझा, मला खूप विश्वास आहे त्या गोष्टी. तर यामध्ये तुम्ही तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत मानता? नाही सर, माझं कॉम्पिटिशन कोणासोबतच नाही. मी स्वतः माझं आहे, मी माझं काम करणार, मला दुसऱ्याची काहीच देणं देणं नाही. म्हणजे कॉम्पिटिशन केलंच नाही पाहिजे की आपण
नाही सर, आपल्याला कसं कोणाची असं हे तुलना नाही करायची. हा. कसं असते सर माहितीये का, प्रत्येक जण आज उभा टाकलेला आहे ते त्याच्या नीड्स गरजा वगैरे पूर्ण करण्यासाठी उभा टाकलेला आहे. मुळातच माझा स्वभाव असा आहे सर, आज माझ्या इथं जर कोणी आलं की भैया मला आउटलेट टाकायचे, ऑलवेज वेलकम, ऑलवेज वेलकम. मी सांगतो त्याला की काय करायचंय, कसं करायचं. तर मला वाटते सर प्रत्येक जण या क्षेत्रात यावं आणि पुढे जावं. कॉम्पिटिशन नाहीये सर. तर तुमच्या यशाची एक अशी गोष्ट सांगायची की लोकांना माहितीच नाहीये. मी म्हणजे आतून आहे ना सर, सगळेच जण खचतात, मी सुद्धा खचलो होतो. खूप फ्रस्ट्रेशन होत, असं रडाव मी काही काही टाइमला, पण मी खचलो नाही त्या टाइमला. एंटायर फॅमिली माझ्या सोबत होती, सगळे होते, म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलेला. तर शेवटी नांदेडच्या युवकांसाठी एक प्रेरणादायी संदेश. फक्त एकच सांगायचं सर की जे युवा आहेत आजकाल, जे राहणीमान वगैरे चुकतंय कुठल्याही, म्हणजे खास करून सांगतो मी, आपण जर आहे की नाही कोळसा पेटवतो, बरोबर, कोळसा पेटवायचा तर काय करतो सर आपण, आता एखादा असा कोळसा गरम करतो, त्याला हवा मारून बाकीचे पेटतात. तुमची सराउंडिंग मित्रांनो तुम्ही तशी करा. ऑलवेज तुम्ही आहे की नाही पॉझिटिव्ह लोकांच्या संदर्भात राहा, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. आता मी काय करतो सर माहितीये का, आज नांदेडमध्ये बीचे चांगले रेस्टॉरंट आहेत जिथं एक क्लासचे लोक येतात, भले आपल्याला तिथे जाऊन छोटीशी डिश का ट्राय नाही करतात, मी आवर्जून त्याच ठिकाणी जायला प्रेफर करतो. कारण तुम्हाला सराउंडिंग तशी भेटते. तिथे त्यांचे विचार कसे राहतात, यार मी काही दिवसात असं करणार आहे, यार मी या दिवसात हे करणार आहे. इथं फरक पडतो सर. पॉझिटिव्ह कोणता आहे, निगेटिव्ह कोणता आहे हे लोकांना कळायला पाहिजे. तर युवकांना एकच म्हणणं आहे, तुम्ही तुमचे जे मित्र आहेत ते आहेत असे निवडा जे तुम्हाला नेहमी एनकरेज करतील की यार आपण हे करू, आपण हे करू, ते करू. खूप फरक पडतो या गोष्टीनं सर. म्हणजे जे मी म्हणतोय ना, ते कोळशाचं उदाहरण देतो की आता एखादे गरम कोळसे जरी राहिले, एक थंड कोळसामध्ये ठेवला तर ते काय होईल, थोडा पेटून जाईल. आपलं सुद्धा तसंच आहे सर, थोडा वेळ लागेल, आपल्याला काम करावं लागेल. तर सर्व युवकांना एकच म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा तुमची सराउंडिंग चांगली ठेवा, चांगल्या लोकांमध्ये उठणं बसणं करा. कारण कसं असते सर माहितीये का, त्या सराउंडिंग मध्ये जे एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवायला भेटते ते कुठंच नाही भेटत सर, कुठंच. त्याच्यासाठी चांगल्या लोकांच्या संदर्भात राहणं खूप आवश्यक आहे. आणि मी देवाला खूप प्रार्थना करतो की माझ्या सराउंडिंग मध्ये सर एवढे छान लोक आहेत, एवढे छान लोक आहेत की मी माझी जिंदगी त्यांच्यासोबत जगतो. माहिती, मी अक्षरशः आहे ना, माझे एक असं एक पॅशनेटली व्यक्ती आहेत, मी त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला आहे ना मी खूप मेहनत करत होतो आणि मला भेटला सुद्धा माझ्या लाईफ मध्ये सर. मी म्हणतो ना, मी माझ्या आलेला प्रत्येक व्यक्तीकडून मी काही ना काही शिकलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती, लहान असो मोठा असो काही असो, माझा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे की यांना, म्हणजे कसं असतं माहितीये का, सगळ्यांमध्ये बॅड आणि निगेटिव्ह हे गोष्टी असतात. शेवटी आपण माणूस, पण आपल्यावर डिपेंड करते आपण पुढच्या मधून काय घेतो. आणि मी नेहमी आहे ना सर चांगले पॉइंट घेतो आणि ते मी माझ्या व्यवसायामध्ये असो, माझ्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करतो. सकाळची सुरुवात होते सर माझी, सकाळची सुरुवात, येस मी आज करू शकतो, मला आज हे करायचं. पॉवर ऑफ स्पोकन वर्ड युवकांना आवर्जून केलं पाहिजे. काही दिवस करून बघा, 8 दिवस नाही जर तुमच्यासोबत त्या गोष्टी घडल्या तर बघा तुम्ही एकदा ट्राय करून. पॉवर ऑफ स्पोकन वर्ड आपल्याला कसं असतं माहिती, आपल्या माइंडला सकाळी ते तयारच होऊन जाते की नाही यार आज आपल्याला हे काम करायचं. संध्याकाळी आपल्या बेस तयार राहते, आपल्याला हे करायचं. सकाळी उठल्यानं ते पॉवर ऑफ स्पोकन वर्ड आपलं मग ते सराउंडिंगच असं तयार होते की ती गोष्टी आपल्यासोबत घडायला चालू होतात. तर युवकांनी ह्या गोष्टी करावं, पॉवर ऑफ स्पोकन वर्ड, चांगल्या व्यक्तींसोबत राहणं, त्यांचे सल्ले घेणं, ते घेणं, असं एक वाटते सर आपल्याला. तर आता आपण सरांचं ऐकत होतो, सरांनी जे कोळशाचं उदाहरण दिलं ते खरंच खूप म्हणजे तरुणांसाठी आणि युवकांसाठी प्रेरणादायी आहे. आणि सरांनी जे सांगितले की आपण कोणाला कॉम्पिटिशन मानू नका, कारण कॉम्पिटिशन कसं, आपण आपल्या स्वतःला कॉम्पिटिशन मानलं तर आपली प्रगती होते कुठेतरी. आणि खूप काही आहेत अजून गोष्टी सरांच्या याच्यामध्ये शिकण्यासारख्या, आपण त्या आपल्या स्वतःमध्ये घेतल्या पाहिजे. आणि सरने आज हे जे आपल्यासाठी स्वतःचा आउटलेट बंद करून टाइम दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.